मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला बघूया सेक्टरल इंडायसेसचा परफॉर्मन्स। तर सुरुवातीला आपण बघणार निफ्टी बँक इंडेक्स निगेटिव्हमध्येच क्लोजिंग झालेली, पण आपण म्हणू शकतो फ्लॅटमध्ये या ठिकाणी बंद झालेला आहे। 28 पॉईंटने या ठिकाणी इंडेक्सची निगेटिव्हमध्ये क्लोजिंग आली। त्यानंतर निफ्टी आय टी इंडेक्स जर बघितला तर याची क्लोजिंग प्लसमध्ये आलेली आहे। 308 पॉईंटने प्लसमध्ये इंडेक्स या ठिकाणी क्लोज झालेला आहे। क्लोजिंग या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, तर लक्षात घ्या ही क्लोजिंग जी आहे ना ही पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर निफ्टी फार्मा जर आपण बघितलं तर हे पण प्लसमध्येच बंद झालेलं आहे। 70 पॉईंटने जवळजवळ इंडेक्स या ठिकाणी प्लसमध्ये बंद झालेला आहे। त्यानंतर निफ्टी ऑटो आज आपल्याला निगेटिव्ह दिसला 14 पॉईंटने। त्यानंतर निफ्टी फायनान्स इंडेक्स जर बघितला तर हा पण निगेटिव्हमध्ये क्लोज झालेला आहे। त्यानंतर निफ्टी FMCG इथे आपल्याला थोडीशी बाईंग येताना दिसली आहे। 386 पॉईंट इंडेक्स या ठिकाणी आजच्या दिवशी क्लोज झालेला आहे। त्यानंतर आपण निफ्टी 50 मधील टॉप गेनर बघूया। तर आजच्या दिवशी निफ्टी 50 मध्ये टॉप गेनर कोणते होते ते आपण बघू। तर ब्रिटानिया स्टॉक जो होता आजचा टॉप गेनर होता। 6.7% या ठिकाणी ब्रिटानिया स्टॉक वरती होता। ब्रिटानिया स्टॉकने आजच्या दिवशी चांगला ब्रेकआउट दिलेला होता। त्यानंतर कोटक बँक बघा तर याची क्लोजिंग पण प्लसमध्ये चाललेली, 5% वरती होता स्टॉक। त्यानंतर TCS 2% वरती होता। हिंदुस्तान युनिलिव्हर यामध्ये पण आपल्याला बाईंग बघायला मिळाली आजच्या दिवशी आणि स्टॉक जवळजवळ 2% वरती होता। त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा यामध्ये पण हा स्टॉक पण आजच्या दिवशी प्लसमध्येच क्लोज झालेला आहे आणि जवळजवळ 1.5% वरती होता स्टॉक। म्हणजे ब्रिटानिया आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे दोन स्टॉक जर म्हटले तर हे FMCG सेक्टरचे। तर ब्रिटानिया स्टॉकमुळे आपल्याला FMCG सेक्टर आजच्या दिवशी प्लस दिसत आहे आणि सोबत होता हिंदुस्तान युनिलिव्हर, या दोन स्टॉकमुळे आपल्याला FMCG सेक्टर प्लसमध्ये दिसत आहे। त्यानंतर आपण निफ्टी 50 मधील टॉप लूजर बघूया। तर टॉप लूजर होता टायटन स्टॉक। टायटनमध्ये आजच्या दिवशी सेलिंग जास्त झालेली आहे, 60%ची सेलिंग आजच्या दिवशी या ठिकाणी टायटनमध्ये झालेली आहे। 7%नी खाली या ठिकाणी क्लोज झालेला आहे आणि एक महत्त्वाचा सपोर्ट जो होता टायटन या स्टॉकने ब्रेक केलेला आहे। खूप महत्त्वाचा सपोर्ट होता, म्हणजे मागे पण जवळजवळ 3 ते 4 वेळेला स्टॉकने त्या लेवलला सपोर्ट घेतलेला होता आणि तो सपोर्ट आजच्या दिवशी या स्टॉकने ब्रेक केलेला आहे। त्यानंतर अडानी एंटरप्राइजेस हा स्टॉक पण 4%नी खाली आलेला होता। त्यानंतर कोल इंडिया जवळजवळ 3%नी खाली आलेला आहे। त्यानंतर BPCL हा पण जवळजवळ 3%नी खाली आला। त्यानंतर SBI हा पण जवळजवळ 2.5%नी खाली आलेला होता। म्हणजे आजच्या दिवशी PSU पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आपल्याला खाली दिसलं। PSUमध्ये आजच्या दिवशी जास्त सेलिंग झालेली होती PSUमध्ये। तर हे आपण बघितली निफ्टी 50चे टॉप गेनर आणि टॉप लूजर। त्यानंतर आपण आता निफ्टी 50 इंडेक्सचं या ठिकाणी ॲनालिसिस करू आणि त्यानंतर निफ्टी बँकचं। तर आजच्या दिवशी निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,442 वरती। 22,442 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी क्लोज दिला आणि आपण इथे सपोर्ट म्हणायचो, हा सपोर्ट होता 22,500चा, तो पण मार्केटने आजच्या दिवशी ब्रेक केलेला आहे। म्हणजे मागच्या सेशनमध्ये या ठिकाणी ब्रेक केलेला होता, पण मार्केट थोडं आजच्या दिवशी गॅपअप झालं होतं पण। आणि सकाळी आपण लाईव्हवरती म्हटलं पण होतं की जर मार्केट 22,500 वरती जर थांबत असेल, सस्टेन होत असेल तर ते रिकवर पण होऊ शकतं, पण नाही झालं, मार्केट खाली आलं। आजच्या मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त होती, हे लक्षात घ्या तुम्ही। गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जवळजवळ 2 ते 3 ट्रेडिंग सेशन झाले, व्हॉलॅटिलिटी आपल्याला वाढताना दिसते। आत्ताच्या वेळेला इंडिया विक्स गेलेली आहे जवळजवळ 17पर्यंत। आज जवळजवळ 14%नी अप होती इंडिया विक्स। तर ही इंडिया विक्स आपल्याला काय सांगते की मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी वाढते, व्हॉलॅटिलिटी डिक्रीज होत नाही तर ती इन्क्रीज होते। आत्ता जवळजवळ 5 ते 6 दिवसांपूर्वी जर आपण गेलो तर आपल्याला इंडिया विक्स दिसत होती 10 वरती। इंडिया विक्स 10 वरती होती आणि ती जवळजवळ आता 17 वरती जाऊन पोहोचलेली। म्हणजे व्हॉलॅटिलिटी वाढते मार्केटमध्ये अप साईडला पण येत आहे, डाऊन साईडला पण येत आहे, मार्केटवरती पण जातं, खाली पण येतं। आज सर्वांनी बघितलेलंच असेल की मार्केटमध्ये किती व्हॉलॅटिलिटी होती, एका रेंजच्या दरम्यान मार्केट होतं, समजलं। तर 22,500च्या खाली मार्केटने आजच्या दिवशी या ठिकाणी क्लोज दिलेला आहे। आता सेलिंग पुन्हा झाली तर कुठपर्यंत मार्केट येऊ शकते बघा। मार्केट आपल्या प्रिव्हियस स्विंग लोला या ठिकाणी ब्रेक करत नाही, लक्षात घ्यायचं आहे। आता ही महत्त्वाची लेवल 21,850, इथं पण बघा मार्केटने 3 ते 4 वेळेला ब्रेक करण्याचा प्रयत्न केलेला होता पण नाही केलं। आता इथून जर डायरेक्टली खाली आलं तर कोणते सपोर्ट असू शकतात, 22,120 हा एक सपोर्ट असू शकतो। त्यानंतर 21,850 ही लेवल इथे सपोर्टचं काम करू शकते, या महत्त्वाचे लेवल सपोर्ट असणार आहे। काही वेळेला असं होत असतं ना की आज उद्या तुम्हाला 2 दिवस मार्केट निगेटिव्ह दिसेल आणि अचानक मार्केटमध्ये बाईंग येऊन जाते, असा पण सिनारिओ तयार होत असतो। पण मार्केटमध्ये समजा कंटिन्यू सेलिंग झाली, 22,400चा पण एक सपोर्ट आहे, तो मार्केटने जर ब्रेक केला
तर मार्केट कुठपर्यंत येऊ शकतं मग ह्या लेवलपर्यंत 22,120 किंवा हा पण सपोर्ट ब्रेक केला तर कुठपर्यंत येऊ शकतं 21,850 पर्यंत येऊ शकतं. फक्त मग हा सपोर्ट ब्रेक व्हायला नको. हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर मार्केटचं स्ट्रक्चर चेंज होईल. जे आपण म्हणायचो ना, हे बघा की इथे हायर लोजचं फॉर्मेशन होत जातं आहे, मार्केट आपल्या ह्या हायर लोजला ब्रेक करत नाही, ते स्ट्रक्चर या ठिकाणी जर ब्रेक झालं तर मग नंतर आपलं मार्केट या ठिकाणी वीक होऊ शकतं. मग नाहीतर आत्तापर्यंत मार्केट आपलं बुलिश आहे. निफ्टी जर बघितली आपल्याला बुलिश दिसणार, निगेटिव्ह साईन कोणताही नाही आत्तापर्यंत. त्यानंतर आपण काही महत्त्वाचे लेवल बघणार 5 मिनिटांमध्ये जाऊन. 5 मिनिटांच्या चार्टमध्ये आपण काही महत्त्वाचे लेवल बघणार. तर आजचं जे सेशन झालं तुम्हाला लक्षात येईल की मार्केट बघा सुरुवातीला वरती गेलं, त्यानंतर खाली पण आलेलं होतं, पुन्हा मार्केटमध्ये बाईंग झाली, पुन्हा वरतून खाली यायचं, पुन्हा वरती जायचं, पुन्हा खाली यायचं, म्हणजे अशा प्रकारची व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये होती. आणि मी सकाळच्या वेळेला तुम्हाला लाईव्हवरती पण सांगितलं, ऑप्शन टाईम डाटा आपण बघितलं सकाळच्या वेळेला, आणि त्यावरती जे कॉन्ट्रॅक्ट बिल्ट होत आहे त्यावरून पण एक अंदाज आपण लावलेला होता की मार्केट काय करू शकतं आजच्या दिवशी. 22,500च्या आसपास वेळ घालवू शकतं, म्हणजे 50 पॉईंट खाली आणि 50 पॉईंट वरती, म्हणजे 22,550 त्यानंतर 22,450 या रेंजच्या दरम्यान मार्केट वेळ घालवू शकतं. आणि 22,500 होती एक सायकोलॉजिकल लेवल. इथे काय होत असतं मग, मार्केट जर रेंज बाउंड जर झालं तर ज्यांनी पण इथे स्ट्रॅडल सेल केलेले असतात, त्यानंतर स्ट्रँगल सेल केलेले असतात, शॉर्ट स्ट्रँगल किंवा शॉर्ट स्ट्रॅडल, तर त्यांना इथे डिकेचा फायदा मिळत असतो. जेवढ्या वेळ मार्केट या ठिकाणी साईडवेज होणार त्यांना डिकेचा फायदा मिळतो, त्यांना प्रॉफिट होत असतं, जे ऑप्शन रायटर असतात त्यांना. तशाच प्रकारची ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये आजच्या दिवशी होती. उद्याच्या दिवशी कोणत्या लेवलच्या वरती गेल्यानंतर मार्केटमध्ये बाईंग येऊ शकते, तर पुन्हा रेजिस्टन्स 22,500चे, कारण की आजच्या दिवशी पण बघा मार्केट हे सस्टेन झालं नाही या लेवलच्या वरती. जेव्हा मार्केट 22,500ला ब्रेक करून वरती जाईल तेव्हा मार्केटमध्ये पुन्हा बाईंग येणार. पुन्हा येणारे हडल जे असणार 22,552 हा पहिला रेजिस्टन्स असेल, त्यानंतर 22,600 हा मार्केटसाठी असणार दुसरा रेजिस्टन्स. म्हणजे ही लेवल पार करून त्यावरती मार्केट जर थांबत असेल तर आपण म्हणू शकतो की आपलं मार्केट पुन्हा वरती जात आहे, जे डेली टाईम फ्रेममध्ये मी तुम्हाला लेवल सांगितलेली आहे, बरोबर ना. 22,500च्या वरती थांबलं की ह्या लेवल मग निफ्टीमध्ये येऊ शकतात. आणि कोणता सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केट खाली जाऊ शकतं. मार्केटने हा सपोर्ट जर ब्रेक केला 22,411चा, हा एक सपोर्ट आहे, हा सपोर्ट जर ब्रेक केला तर मार्केट जाऊ शकतं मग 22,350 आणि 22,300 हे महत्त्वाचे सपोर्ट असणार. हा महत्त्वाचा पहिला सपोर्ट, त्यानंतर हा दुसरा सपोर्ट. निफ्टी या ठिकाणी मग वीक होऊ शकते. इथे आपण मार्केटचा ट्रेंड पकडायचा असतो, ट्रेंड पकडून मग त्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा असतो. अंदाजे ट्रेडिंग होत नसते अशा मार्केटमध्ये, खास करून व्हॉलॅटिलिटीमध्ये बहुतेक जण ट्रॅप होत असतात. मी तर म्हणतो इलेक्शन होईपर्यंत मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग टाळलंच पाहिजे. का टाळलं पाहिजे, असे जे मूव येत असतात बघा, मार्केट अचानक खाली येत असतं, मग तुम्ही म्हणतात की मार्केट खाली चाललेलं आहे आणि अचानक ते बाउन्स घेत असतं, मग इथे होत असतात स्टॉप लॉस हिट. या ठिकाणी स्टॉप लॉस हिट होतात आणि जे रिटेलर असतात त्यांना भयंकर नुकसान होतं, कारण की ते थांबत नाही. स्टॉप लॉस हिट झाला, पुन्हा म्हणतील आता मार्केट वरतीच चाललेलं आहे, मी काय करतो कॉल ऑप्शन बाय करतो. कॉल ऑप्शन बाय केला की मार्केट पुन्हा खाली येतं, त्यांचा स्टॉप लॉस हिट करतं. म्हणजे त्यांच्याकडून काय होत असते ओव्हर ट्रेडिंग, त्यांच्याकडून होत असते ओव्हर ट्रेडिंग. ओव्हर ट्रेडिंग केली तुम्हाला ब्रोकरेज पण द्यावं लागतं आणि त्यामध्ये लॉसेस पण तुमचे होत असतात. त्यामुळे तुम्ही इथे ऑप्शन ट्रेडिंग टाळलं पाहिजे, खास करून ऑप्शन बाईंग. काही जण ऑप्शन सेलिंग करतात, हेजिंग करून करतात, तिथे काय लिमिटेड रिस्क असते कोणत्याही साईडला मार्केट गेलं तर. पण तुम्ही जर नेकेड ऑप्शन बाईंग करत असाल तर तिथे तुम्हाला नुकसान होऊ शकतं जास्त. ठीक आहे, हे ॲनालिसिस झालं आपलं निफ्टी 50चं. त्यानंतर आपण बघू निफ्टी बँक निफ्टीचा फायनल क्लोज झाला 48,895 वरती. टॉपपासून बँक निफ्टी इथे पण खाली आलेली, म्हणजे मागील 4 ट्रेडिंग सेशन जर आपण बघितले तर आपल्याला थोडा विकनेस दिसतोय. आणि हा जो महत्त्वाचा सपोर्ट होता, मी जो तुम्हाला म्हटलं होतं ना की स्विंग हाय हा मार्केटसाठी सपोर्ट बनत असतो 49,000ची लेवल, तर त्याच्या खालीचं बँक निफ्टीचा क्लोज आलेला आहे. आता बँक निफ्टीमध्ये जर कंटिन्युअसली सेलिंग जर झाली तर नंतरचं सपोर्ट कोणता असणार आहे, ही लेवल असणार बघा. ही लेवल इथे बँक निफ्टीसाठी सपोर्टचं काम करेल, म्हणजे 48,237 ही लेवल बँक निफ्टीमध्ये सपोर्टचं काम करेल. म्हणजे कंटिन्युअस सेलिंग झाली तर इथे चान्सेस असू शकतात की बँक निफ्टी इथे येणार आणि इथे बाउन्स घेणार, एक सपोर्ट इथे घेऊ शकते, एक बाउन्स या ठिकाणी घेऊ शकते. कारण की आपण वन डेमध्ये हे ॲनालिसिस करतोय, म्हणजे एका दिवसाची बनणारी कॅन्डल ही वन डेची कॅन्डल असते, त्याच्यामध्ये आपण ट्रेंड बघतोय. काही महत्त्वाचे लेवल असतात ते आपण 5 मिनिटांमध्ये बघत असतो, हे आपण बिग टाईम फ्रेममध्ये बघत असतो चार्टला. त्यानंतर आपण 5 मिनिटांमध्ये पण बघून घेऊया. चला आपण बघू बँक निफ्टीच्या कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार. सुरुवातीला सेलिंग, त्यानंतर पुन्हा बाईंग,
पुन्हा या ठिकाणी मार्केट थोडं रेंज बाउंड, नंतर एक महत्त्वाचा सपोर्ट तो ब्रेक केला, पुन्हा या ठिकाणी रेंज बाउंड झाली. म्हणजे या ठिकाणी काय होतं, साईडवेज, जवळजवळ साईडवेजच म्हणू शकतो आपण. ठीक आहे, एका रेंजमध्ये थांबलं मार्केट, त्यानंतर ब्रेकडाऊन दिला आणि या ठिकाणी पण तुम्हाला साईडवेज दिसलं मार्केट. म्हणजे व्होलॅटिलिटी अप साईड डाऊन साईड मूव इथे पण बँक निफ्टीमध्ये दिसत होते आपल्याला. मग बँक निफ्टीसाठी कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार, 49,000ची लेवल, ही लेवल दिसते तुम्हाला. ही बँक निफ्टीसाठी काय असणार, रेजिस्टन्स 49,000, ही लेवल असणार रेजिस्टन्स. या लेवलच्या वरती जर इंडेक्स जात असेल तर इंडेक्समध्ये आपल्याला वरच्या लेवल मिळू शकतात. म्हणजे इंडेक्स जाऊ शकतो मग 49,182 वरती. या लेवलच्या वरती एक ट्रेंडिंग मूव आपल्याला बघायला मिळू शकतो बँक निफ्टीमध्ये. आणि सपोर्ट कोणता असणार, तर सपोर्ट ही लेवल असणार बघा, ज्या ठिकाणी आजच्या दिवशी पण बँक निफ्टी इंडेक्सने सपोर्ट घेतलेला होता, 48,817. ही लेवल बँक निफ्टीसाठी असणार सपोर्ट. हा सपोर्ट ब्रेक होत असेल, समजा फ्लॅट किंवा थोडंसं निगेटिव्हमध्ये ओपन होत आहे आणि इथे हा सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर बँक निफ्टी इंडेक्स या ठिकाणी खाली जाऊ शकतो. मग इथे खालच्या साईडला कोणते सपोर्ट असणार, 48,667, हा असेल पहिला सपोर्ट आणि त्यानंतर 48,500, हा असणार दुसरा सपोर्ट. हे महत्त्वाचे सपोर्ट इंडेक्समध्ये असणार. पहिला म्हणजे 48,667 आणि दुसरा म्हणजे 48,500. आपल्याला बघायचं आहे मग इंडेक्स कोणती डायरेक्शन पकडतो आहे, फ्लॅट ओपन होऊन इथेच रेंज बाउंड होतो आहे का, हे बघायचं असतं. कारण की बहुतेक जण या गोष्टी बघत नाही. ते काय करतात, एका कॅन्डलला बघून ट्रेडिंग करत असतात की मार्केट ओपन झालं आहे, मोठी अशी ग्रीन कॅन्डल बनवली म्हणजे ते वरतीच जाणार, असं नसतं मित्रांनो. तुम्ही बघायचं असतं त्यामध्ये की इंडेक्स इथे एका रेजिस्टन्सला ब्रेक करतोय का आणि त्यावरती सस्टेन होतं आहे का, त्याचं कंटिन्युएशन होतं आहे का. त्यानंतर आपण समजायचं की आपला इंडेक्स या ठिकाणी अपट्रेंडमध्ये जातो आहे, मग आपण तिथे लॉंग जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा एक सपोर्ट जेव्हा ब्रेक होत असतो, फ्लॅट किंवा निगेटिव्ह इंडेक्स ओपन होतो आहे, त्याचं कंटिन्युएशन होतं आहे का, तो सपोर्टला ब्रेक करून खालीच जातो आहे का बघायचं असतं. लोअर हाय लोअर लोचं फॉर्मेशन तयार करतो आहे का बघायचं असतं. त्यानुसार एंट्री घ्यायची असते, समजलं. तर ह्या काही महत्त्वाच्या लेवल बँक निफ्टी इंडेक्समध्ये होत्या. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा असतो स्टॉपलॉसचा वापर करायचा असतो. स्टॉपलॉस लावून मार्केटमध्ये काम करत चला. सध्याचं मार्केट रिस्की आहे, तुम्ही स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग केलं पाहिजे, ऑप्शन ट्रेडिंग पूर्णपणे टाळलं पाहिजे. सरळ चांगल्या कंपन्यांचे स्टॉक चांगल्या लेवलला पकडायचे आणि त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करायची. अशा मार्केटमध्ये तुमचे स्टॉपलॉस हिट होणार. हे जे मार्केट चालू आहे सध्याचं व्हॉलेटाईल मार्केट, यामध्ये स्टॉपलॉस हिट होऊ शकतात तुमचे. आणि जे स्टॉपलॉस लावत नसतील तर त्यांचं भयंकर नुकसान पण इथे होऊ शकतं. ठीक आहे, स्टॉपलॉस तर लावायचाच आहे, मनात कधी स्टॉपलॉस पकडायचाच नाही. तुम्हाला वाटलं ना की माझा स्वतःवरती संयम नाही, मला ट्रेड घ्यायचाच आहे, मग तुम्ही स्टॉपलॉसचा वापर केला पाहिजे. स्टॉपलॉस ऑर्डर नक्की लावली पाहिजे, त्यानंतरच ट्रेडला होल्ड केलं पाहिजे. तर माझ्या मते तुम्हाला आता दोन्ही इंडायसेसमध्ये लेवल समजलेले असतील. कोणती लेवल ब्रेक केली तर इंडेक्सवरती जाऊ शकतो आणि कोणता सपोर्ट जर ब्रेक केला तर इंडेक्स खाली जाऊ शकतो. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला, त्यानंतर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.